समास आठवा. आत्मदर्शन. श्रीराम मागा झाले निरूपण, परमात्मा तो तुची जाण. तया परमात्म्याचे लक्षण, ते हे ऐसे असे. मागील समासात परमात्मा तो तुची जाण असे निरूपण केले गेले. आता त्या परमात्म्याचे लक्षण सांगितले जात आहेत. जन्म नाही, मृत्यू नाही, येणे नाही, जाणे नाही, बद्ध मोक्ष दोन्ही नाही, परमात्म्यासी. परमात्म्याला जन्म नाही, मृत्यू नाही, येणे नाही, जाणे नाही, बंध आणि मोक्ष दोन्हीही नाही. परमात्मा निर्गुण निराकार, परमात्मा अनंत अपार, परमात्मा निरंतर, जैसा तैसा. परमात्मा हा निर्गुण, निराकार, अनंत, अपार, नित्य व निरंतर असा आहे, ज्यात बदल होत नाही. जो जसाच्या तसाच राहतो तो परमात्मा होय. परमात्मा सर्वास व्यापक, परमात्मा अनेकी एक, परमात्म्याचे विवेक अतर्क्य आहे. परमात्मा हा सर्व व्यापक असून अनेकांना तो एकटच व्यापून असतो. परमात्म्यासंबंधीचा विवेक हा अतर्क्य आहे. ऐसी परमात्म्याची स्थिती, बोलता ती वेदश्रुती. परमात्मा पाविजे भक्ती, येथे संशय नाही. वेद व धुती या प्रकारे परमात्मा स्वरूपाचे वर्णन करतात, पण असे असले तरी त्याची प्राप्ती भक्तीने निश्चितपणे होते, यात जराही संशय नाही. तये भक्तीचे लक्षण, भक्ती नवविधा भजन. नवविधा भजने पावन, बहु भक्त जाहले. ती भक्ती म्हणजेच भजन 9 प्रकारचे आहे. या नवविधा भक्तीच्या योगे अनेक भक्त पावन झाले. तया नवविधे मध्ये सार, आत्मनिवेदन थोर. तयेचा करावा विचार, स्वानुभवे स्वये. त्या नवविधा भक्तीत आत्मनिवेदन सर्वात श्रेष्ठ असून सर्वांचे जणू सार आहे. त्या आत्मनिवेदनासंबंधी विचार करून स्वतः अनुभव घ्यावा. आपुलिया स्वानुभवे, आपणास निवेदावे. आत्मनिवेदन जाणावे, ऐसे असे. आपल्या स्वतःच्या अनुभवाच्या योगे आपले आत्मनिवेदन खरोखरीच झाले आहे की नाही ते जाणून घ्यावे. महत्पूजेचा अंती, देवास मस्तक वाहाती. तैसी आहे निकट भक्ती, आत्मनिवेदनाची. महापूजा करून शेवटी देवाला मस्तक वाहतात. आत्मनिवेदन भक्ती ही या प्रकारासारखी अत्यंत निकटची भक्ती आहे. आपणास निवेदिती, ऐसे भक्त थोडे असती. तयास परमात्मा मुक्ती, तत्काळ देतो. याप्रमाणे स्वतःस समर्पण करणारे भक्त फार थोडे असतात. त्यांना परमात्मा तत्काळ मुक्ती देतो. आपणास कैसे निवेदावे, कोठे जाऊन पडावे, किंवा मस्तक तोडावे देवा पुढे. श्रोत्याने विचारले की आपण स्वतःस कसे निवेदावे, कोठे जाऊन पडावे अथवा देवापुढे आपले मस्तक तोडून घ्यावे, काय करावे ते काहीच कळत नाही. ऐसे ऐकोण बोलणे, वक्ता वदे सर्वज्ञपणे. श्रोता सावधान होणे, एकाग्रचित्ते. हे बोलणे ऐकून सर्वच वक्ता म्हणाला की आता श्रोत्यांनी सावध होऊन चित्त एकाग्र करावे. आत्मनिवेदनाचे लक्षण, आधी पाहावे मी कोण. मग परमात्मा निर्गुण, तो ओळखावा. आत्मनिवेदन कशास म्हणावे त्याचे लक्षण सांगतात. आधी मी कोण याचा शोध घ्यावा व नंतर परमात्मा निर्गुण आहे हे जाणून घ्यावे. देवभक्तांचे शोधन, करिता होते आत्मनिवेदन.
देव आहे पुरातन भक्त पाहे. याप्रमाणे देव कसा आहे, भक्त कोणास म्हणावे याचा शोध घेऊ लागले की आपोआप आत्मनिवेदन होते. देव शाश्वत आहे हे भक्तास कळून येते. देवास ओळखो जाता तेथे झाली तद्रूपता. देव भक्त विभक्तता मुळीच नाही. देवाची ओळख पटवून घेण्याचा प्रयत्न करताना आपोआप तक्ता येते. मग देव भक्त ज्याच्यात विभक्तता मुळीच राहत नाही. विभक्त नाही म्हणून भक्त, बद्ध नाही म्हणून मुक्त. अयुक्त नाही बोलणे युक्त शास्त्राधारे. विभक्त नाही म्हणूनच त्याला भक्त म्हणतात, बंधन नाही म्हणून मुक्त म्हणतात. हे बोलून अयुक्त नाही, कारण याला शास्त्राधार असल्याने ते युक्तच आहे. देवा भक्ताचे पाहता मूळ, होय भेदाचे निर्मूळ. एक परमात्मा सकळ, दृश्या वेगळा. देव व भक्त यांच्या मुळाचा शोध घेऊ लागल्यावर भेद समूळ नाहीसा होतो. सर्व दृश्याचा पलीकडे एक परमात्माच आहे हे कळून येते. तयासी होता मिळणी, अरी नाही दुजेपणी. देव भक्त हे कडसणी, निरसोन गेली. त्याच्याशी ऐक्य झाले की दुजेपणा म्हणजेच द्वैत उरतच नाही. देव भक्त असा अडसर वाहतच नाही. आत्मनिवेदनाचे अंती जे का घडले अभेद भक्ती, तये नाव सायोज्य मुक्ती सत्य जाणावा. याप्रमाणे आत्मनिवेदनाच्या शेवटी देवभक्तांचे ऐक्य होऊन जी अभेद भक्ती घडते तिचेच नाव सायुज्य मुक्ती होय हे सत्य जाणून घ्यावे. जो संतास शरण गेला अद्वैत निरूपण बोधला, मग जरी वेगळा केला तरी जोणार नाही. जो संतांना शरण जातो आणि अद्वैताचा उपदेश ज्याला निरूपणाने प्राप्त झालेला असतो त्याला मग वेगळे करण्याचा प्रयत्न केला तरी तो वेगळा होऊ शकत नाही. नदी मिळाली सागरी, ते निवडावी कोणे परी. लोहो सोने सौता महागरी, काळी मान ये. नदी एकदा सागराला मिळाली, त्याच्याशी एक रूप झाली की तिला निवडून वेगळी कशी करता येईल. लोखंडाचे परिसाच्या स्पर्शाने एकदा सोने झाले की त्याच्या काळ सर्पांना परतून येता येत नाही. तैसा भगवंती मिळाला, तो नवचे वेगळा केला. देव भक्त आपण झाला, विभक्त नव्हे. याप्रमाणे जो भगवंताशी एक रूप होतो, जो भक्त देवच होतो, तो परत वेगळा केला जाऊ शकत नाही. देव भक्त दोन्ही एक, ज्यासी कळला विवेक. साधू जनी मोक्षदायक, तोची जाणावा. देव भक्त दोन्ही एकच आहेत हा विवेक त्या कळतो, तो साधू जनांनाही मोक्षदायक ठरतो हे जाणून घ्यावे. आता सो हे बोलणे, देव पाहावा भक्तपणे. तेने त्याचे ऐश्वर्य बोलणे, तत्काळ अंगी. आता हे बोलणे पुरे झाले. देवाशी एक रूप होऊन म्हणजेच भक्तपणाने देवाला पाहावे. तसे केल्याने देवाचे ऐश्वर्य अंगी तत्काळ बाणते. देहची होऊन राहिजे, तेने देह दुःख साहिजे. देहातीत होता पाविजे, परब्रह्म ते. मी देह असे म्हणून देहच होऊन राहिले की देह दुःख भोगावे लागते. देहातील झाले की परब्रह्माची प्राप्ती होते. देहातीत कैसे होणे, कैसे परब्रह्म पावणे. ऐश्वर्याची लक्षणे, कवण सांगिजे. यावर श्रोता विचारतो, देहातीत कसे व्हावे, परब्रह्माची प्राप्ती कशी करून घ्यावी, ऐश्वर्याचे लक्षणे कोणती आहे हे सर्व आपण सांगावे. ऐसे श्रोता आक्षेपिले, याचे उत्तर काय बोलिले. तेची आता निरूपिले,
सावध ऐका. श्रोत्यांनी असे प्रश्न विचारले, त्याचे उत्तर काय दिले गेले तेच आता वर्णन करून सांगितले जाईल, तरी सावध होऊन ऐका. देहातीत वस्तू आहे, ते तू परब्रह्म पाहे. देह संग हा नसाहे, तुझ विदेहासी. देहातीत वस्तू म्हणजे जे परब्रह्म तेच तू आहेस. तू विदेह असल्याने तुला देहाशी तादात्म्य सहन होत नाही. ज्याची बुद्धी होय ऐसी, वेदवर्णी ती तयासी. शोधिता नाना शास्त्रासी, न पडे ठाई. ज्याची बुद्धी अशा प्रकारची होते, त्याची थोरवी वेदही वर्णन करतात. नाना शास्त्रांच्या अभ्यासाने सुद्धा अशी बुद्धी प्राप्त होत नाही. ऐश्वर्य ऐसे तत्वता, बाणे देह बुद्धी सोडिता. देह मी ऐसे भाविता, अधोगती. देह बुद्धी सोडली की अशा प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होते. मी देह अशी भावना ठेवल्याने अधोगती होते. या कारणे साधू वचन, मानू नये अप्रमाण. मिथ्या मानिता दूषण, लागो पाहे. म्हणून साधूंचे वचन कधी खोटे मानू नये, त्याला मिथ्या मानण्याने दोष लागतो. साधू वचन ते कैसे, काय धरावे विश्वासे. एक वेळ स्वामी ऐसे, मज निरोपावे. यावर श्रोता विचारतो की साधू वचन ते कोठले, त्यावर विश्वास का ठेवावा. स्वामी आपण एक वेळ मला हे सर्व समजावून सांगावे. सोहमात्मा त्वानंद घन, अजन्मा तो तुची जाण. हेची साधूचे वचन, सदृढ धरावे. सोहम म्हणजेच स्वानंद घन, आत्मा तोच मी आहे. तो अजन्मा असून तो तूच आहेस हे जाणावे. हेच साधूचे वचन अंतरात सुदृढ धरावे. महावाक्याचे अंतर, तुची ब्रह्म निरंतर. ऐसिया वचनाचा विसर, पडोची नये. महावाक्याचे मर्म जे तूच निरंतर ब्रह्म आहेस, या वाक्याचा विसर कधीही पडू देऊ नये. देहासी होईल अंत, मग मी पावेन अनंत. ऐसे बोलोने निभ्रांत, मानूची नये. देहाचा अंत होईल आणि मग मला आनंदाची प्राप्ती होईल, असे हे भ्रमिष्टपणाचे बोलणे कधी मानूच नये. एक मूर्ख ऐसे म्हणती, माया नासेल कल्पांती. मग आम्हास ब्रह्मप्राप्ती येरवी नाही. काही मूर्ख लोक असे म्हणतात की कल्पांती मायेचा नाश होईल, तेव्हाच आम्हाला ब्रह्मप्राप्ती होईल, तोपर्यंत होणार नाही. मायेसी होईल कल्पांत, अथवा देहासी येईल अंत. तेव्हा पावेन निवांत, परब्रह्म मी. कल्पांताच्या वेळी माया नाहीशी होईल, तेव्हा अथवा या देहाचा अंत होईल, तेव्हा मला सावकाश परब्रह्म प्राप्त होईल. हे बोलणे अप्रमाण, ऐसे नव्हे समाधान. समाधानाचे लक्षण, वेगळेची असे. हे बोलणे बिनबुडाचे आहे, याने समाधान होऊ शकत नाही. समाधानाचे लक्षण काही वेगळेच असते. सैन्य अवघेची मरावे, मग राज्यपद प्राप्त व्हावे. सैन्य असताची राज्य करावे, हे कळेना. सैन्य सर्वाच्या सर्व मरून जावे व मग आपल्याला ओम मिळावे अशी इच्छा धरण्यापेक्षा सैन्य असतानाच टकरावे हे अधिक बरे, पण हे कळत नाही. माया सोनीच नाही, देह असतास विदेही. ऐसे समाधान काही, ओळखावे. त्याप्रमाणेच माया असूनही नसणे व देही असतानाच विदेही होणे, यात जे समाधान आहे ते जाणून घेतले पाहिजे. राज्यपद हातासी आले, मग परिवारे काय केले.
परिवारा देखता राज्य गेले, हे तो घडेना. एकदा सज्जपद हातात आल्यावर मग परिवाराने काय बिघडणार आहे? परिवारामुळे राज्य गेले असे तर घडूच शकत नाही. प्राप्त झाली या आत्मज्ञान, तैसे दृश्य देह भान. दृष्टी पडता समाधान, जाणार नाही. एकदा आत्मज्ञान झाल्यावर जरी दृश्य जगतदृष्टीस दिसत असले, देहाचे भानही राहत असले, तरी प्राप्त झालेले समाधान त्यामुळे जाणार नाही. मार्गी मुळी सर्पाकार, देखता भये आले थोर. कळता तेथील विचार, मग मारणे काय. मार्गाने जात असताना सर्पाच्या आकाराची मुळी वाटते दिसली, त्यामुळे सर्प आहे असे वाटून खूप भीतीही वाटते. पण मग कळले की हा सर्प नसून ही मुळी आहे. मग आता मारायचे कुणाला आणि कशासाठी? तैसी माया भयानक, विचार पाहता माईक. मग तयेचा धाक, कायसा धरावा. त्याप्रमाणे माया भयानक वाटत होती, पण विचार केल्यावर ती माईक आहे, मिथ्या आहे हे कळून आले. मग आता तिचा धाक कशाला धरायचा? देखता मृगजळाचे पूर, म्हणे कैसा पावो पैल पार. कळता तेथीचा विचार, सांकडे कैचे. मृगजळाचा पूर पाहून प्रथम वाटू लागले की याच्या पहिली रास आपण कसे जाऊ शकू. पण ज्यावेळी कळले की तेथे जल नाहीच, मग संकट कसले. देखता स्वप्न भयानक, स्वप्नी वाटे परम धाक. जागृती आली या साशंक, कासया वहावे. भयानक स्वप्न दिसले आणि स्वप्नात खूप भीती वाटली. नंतर जागृती आल्यावर साशंक कशाला व्हावे? तथापि माया कल्पनेसी दिसे, आपण कल्पनेतीत असे. तेथे उद्वेग काहीसे, निर्विकल्पासी. त्याचप्रमाणे कल्पनेमुळेच माया दिसते आणि आपण तर कल्पनातीत आहोत, निर्विकल्प आहोत. मग आपल्याला उद्वेग येण्याचे कारणच काय? अंतिमती तेची गती, ऐसे सर्वत्र बोलती. तुझा अंती तुझी प्राप्ती, सहजची झाली. सर्व सांगतात की अंती मती तेची गती. मग तुझा अंत होईल तेव्हा तुझ्या मीपणाच्या अंती तुला तुझ्या स्वस्वरूपाची प्राप्ती सहजच होईल. चौदेहाचा अंत आणि जन्ममुळाचा प्रांत, अंतरा प्राप्तांसी अलिप्त, तो तू आत्मा. चारी देहादी ऐकून सर्व दृश्य प्रपंचाचा अंत व जन्म म्हणजेच लय व उत्पत्ती जेथे होतात, तो मुळ्या येचा प्रांत अथवा या सर्व दृश्य पदार्थांची उत्पत्ती व लय जिच्यामुळे होतात, त्या मुळ्या येचा अत्यंत शेवट ज्यात होतो, ते आत्मस्वरूप तूच असल्याने मायामय या सर्व व्यवहारापासून तू सर्वथा अलिप्त आहेस. जयासी ऐसे आहे मती, तयास ज्ञाने आत्मगती. गती आणि अवगती वेगळाची तो. ज्याची बुद्धी या प्रकारे दृढ झालेली असते, त्याला ज्ञानाने आत्यगती प्राप्त होते. म्हणजे तो आपत्याशी एकरूप होतो व त्यामुळे सद्गती व अधोगती यांच्या पलीकडे तो जाऊन पोहोचतो. मती खुंटली वेदांची, तेथे गती आणि अवगती कैसी. आत्मशास्त्र गुरु प्रचिती, ऐक्यता आली. ज्या स्थितीचे वर्णन करताना वेदांची मती ही खुंटीत होते, तेथे गती अथवा अवगती कशी असू शकेल? अशा साधकाला आत्मप्रचिती, शास्त्रप्रचिती व गुरुप्रचिती येऊन तो परब्रह्माशी ऐक्य पावतो. जीवपणाची फिटली भ्रांती, वस्तू आली आत्मप्रचिती. प्राणी पावला उत्तम गती, सत्स्वरूपबोधे. मी जीव आहे ही भ्रांती नष्ट होऊन परब्रह्म वस्तूची आत्मप्रचिती त्याला प्राप्त होते.
अशा रीतीने सद्गुरूंच्या उपदेशामुळे माणसाला उत्तम गती प्राप्त होते. सद्गुरुबोध जेव्हा झाला, सौदेहास अंत आला. तेने निज ध्यास लागला सस्वरूपी. सद्गुरूचा अनुग्रह मिळताच चारी देहांचा नाश होतो. म्हणजे या चारी देहांपैकी एकही मी नाही हे ज्ञान होते व स्वस्वरूपाचा निध्यास लागतो. तेने निजध्यासे प्राणी देयची झाला निर्वाणी. सायोज्य मुक्तीचा धनी होऊन बैसला. त्या निधिध्यासामुळे मनुष्य निश्चयपूर्वक ध्येयच होतो, आत्मरूपच होतो आणि सायुज्य मुक्तीचा धनी होऊन बसतो. दृश्य पदार्थ ओसरता अवघा आत्माची तत्वता. नेहटून विचारे पाहता दृश्य मुळीच नाही. दृश्य पदार्थ म्हणजे माया नष्ट झाली की सर्वत्र एक आत्याच खरोखर व्याप्त आहे हे कळते आणि विचार करून लक्षपूर्वक पाहिले की दृश्य मुळी नाहीच हे कळून येते. मिथ्या मिथ्यत्वे पाहिले, मिथ्यापणे अनुभवा आले. श्रोती पाहिजे ऐकिले, या नाव मोक्ष. मिथ्या दृश्य हे मिथ्याच आहे हे नुसते कळले असले नाही तर तसा अनुभवही आला, त्यामुळे त्याची आसक्ती संपूर्ण नाहीशी झाली. श्रोत्यांनी हे जाणले पाहिजे की यालाच मोक्ष असे म्हणतात. सद्गुरु वचन हृदयी धरी, तोची मोक्षास अधिकारी. श्रवण मनन केलेची करी, अत्यादरे. जो सद्गुरूचे वचन हृदयात दृढ धारण करतो तोच मोक्षाचा अधिकारी होतो. तो अत्यंत आदराने वारंवार सद्गुरूंच्या वचनाचे श्रवण मनन करीतच राहतो. जेथे आटती दोन्ही पक्ष, तेथे लक्ष ना अलक्ष. या नाव जाणी जे मोक्ष, नेमस्त आत्मा. जेथे अज्ञान हा पूर्व पक्ष व ज्ञान उत्तर पक्ष हे दोन्ही नाहीसे होतात, जेथे लक्ष्य अथवा अल्यही काही उरलेले नसते, असा नेमस्त ऐकला एक आत्मा त्याच्याशी ऐक्य पावणे हाच मोक्ष म्हणून जाणावा. जेथे ध्यान धारणा सरे, कल्पना निर्विकल्पी मुरे. केवळ गेप्ती मात्र उरे, सूक्ष्म ब्रह्म. जेथे ध्यान धारणा आदी निपुस नष्ट होते, कल्पना जेथे निर्विकल्पात लय पावून सूक्ष्म ब्रह्म तेवढे यक्षी रूपाने म्हणजे जाणीव रूपाने उरते, त्यास मोक्ष असे म्हणावे. भव मृगजळ वाटले, लटिके बंधन सुटले. अजन्म्यास मुक्त केले, जन्म दुःखापासूनी. मग संसाररूपी मृगजळ आटून जाते, खोटेच केवळ मानलेले बंधन सुटते. जो वास्तविक अजन्माच आहे तो मिथ्या जन्म दुःखापासून मुक्त होतो. निसंगाची संगव्यथा व्याधी, विदेहाची देहबुद्धी. विवेके तोडिले उपाधी, निप्रपंचाची. जो निसंगच आहे त्याला श्रांतीने संगरूपी रोग जडला होता, तो रोग नष्ट होतो. जो विदेही असून स्वतःच देही मानत होता, त्याची देहबुद्धी नाहीशी होते. आणि जो प्रपंचापासून सदैव अलिप्त आहे, त्याची प्रपंचरूपी उपाधी विवेकाच्या योगे नाहीशी होते. अद्वैताचे तोडिले द्वैत, एकांतास दिला एकांत. अनंतास दिला अंत अनंताचा. जो वस्तुतः अद्वैत आहे त्याचे काल्पनिक द्वैत नष्ट केले. जो एकला एकच आहे त्याच्या एकांत त्याला परत मिळवून दिला. जो अनंत आहे त्याच्या अनंतपणाचाही अंत झाला. मी अनंत ही जाणीवही उरली नाही. जागृतीस चेवविले, चेई या सावध केले. निजबोधास प्रबोधिले, आत्मज्ञान. जागृतीलाच जागे केले, जागृत असलेल्याला सावध केले. निजबोधालाच आत्मज्ञानाचा उपदेश केला. अमृतास केले अमर, मोक्षास मुक्तीचे घर. संयोगास निरंतर,
योग केला. जो कधी मरू शकत नाही त्याला अमर केले, मोक्षाला मुक्तीचे घर मिळवून दिले. ज्याचा कधी वियोग होऊ शकत नाही त्याचा निरंतर योग घडवून आणला. निर्गुणास निर्गुण केले, सार्थकाचे सार्थक झाले. बहुता दिवसा भेटले, आपणासी आपण. मी निर्गुण अशी जाणीवही राहिली नाही. म्हणजे निर्गुणालाही गुपरहित केले, आत्मज्ञान झाले तरच मनुष्य जन्माचे सार्थक होते. त्या सार्थकाचेही सार्थक झाले आणि अनेक दिवसांनी आपली स्वतःची आपल्याशी भेट झाली. तुटला द्वैताचा पडदा, अभेदे तोडिले भेदा. भूतपंचकांची बाधा, निरसोन गेली. द्वैताचा पडदा तुटून गेला, अद्वैताने भेदास नाहीसे केले. पंचमहाभूतांनी झडपलेल्या ते भूतबाधांना नाहीसे झाले. झाले साधनांचे फळ, निश्चळास केले निश्चळ. निर्मळाचा गेला मळ, विवबळे. विवेकामुळे साधन सफल झाले. निश्चल परब्रह्मास निश्चल केले आणि निर्मळाचा मायारूपी मिथ्या मळ निघून गेला. हो ते सन्निध चुकले, ज्याचे त्यास प्राप्त झाले. आपण देखता फिटले, जन्म दुःखी. जवळ असूनही ज्याची चुकामुक झाली होती ते ज्याचे त्यास प्राप्त झाले. आपल्या सत्य स्वरूपाला पाहताच अज्ञानामुळे भासणारे जन्मदुःख नाहीसे झाले. दुष्ट स्वप्ने जाजावला, ब्राह्मणीच याती पावला. आपणासी आपण सापडला, जागेपण. एका ब्राह्मणाला वाईट स्वप्न पडले की आपण नीच जातीत जन्मलो आहोत. त्यामुळे तो खूप त्रासला, कष्टी झाला. जागा झाल्यावर त्याला कळले की ते स्वप्न होते. आपण जसे होतो तसेच आहोत. म्हणजे जणू आपण हरवलो होतो आणि आता आपणच आपल्याला सापडले आहोत. ऐसे ज्यास चाले ज्ञान, तया पुरुषाचे लक्षण. पुढिले समासी निरूपण, बोलिले असे. या प्रकारे ज्याला आत्मज्ञान झालेले आहे त्या पुरुषाचे लक्षण पुढील समासात केले आहे, ते तुम्ही ऐकावे. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे आत्मदर्शन नाम समास 8वा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे आत्मदर्शन नाम समास 8वा समाप्त.